आय एम सॉरी. दिवशी मी तुला खूप उलट सुलट बोललो. माफ कर यार मला. मुळात सॉरी बोलायची काही गरजच नाही. दारू पिऊन आलाच नसताना तर हे सगळं झालंच नसतं. तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? माझ्याशी येऊन शांतपणे बसून बोलला असतं तर मी काय ऐकून घेतलं नसतं तुझं. दारू पिऊन याची काय गरज होती देव सांग. त्यात तू प्रियाला ढकललास, तिला लागलं, माझाही कंट्रोल सुटला. मी कसं पटवून देऊ मला हेच कळत नाहीये रे. अरे मी त्या दिवशी नव्हतो प्यालो यार दारू. प्लीज आता तरी खोटं नका बोलू. सॉरी बोला आणि मिटवून टाका विषय. आदित्य दादा तुम्हाला मोठ्या मनाने माफ करते. प्रिया, मी दादाची एकदा काय 1000 वेळा माफी मागायला तयार आहे. पण जर मी दारू नव्हतो प्यालो तर मी नव्हतो प्यालो ना. मी तेच एक्सप्लेन करतोय. मग शुद्धीत होतात का तुम्ही? बोला ना. प्रीतम तुम्ही नशेत होतात. धड उभा सुद्धा राहता येत नव्हतं तुम्हाला. तुम्ही काय बोलत होतात, कसे वागत होतात काहीच कळत नव्हतं. रॉंग डिसिजन. रॉंग डिसिजन आहे. काय रे? हा? रॉंग. काय काय झालं तुम्हाला? तुला तरी या सगळ्यांची काळजी असते. हा, तुला त्या अनुष्काची काळजी, आईची काळजी, प्रियाची काळजी, पण पारूची काळजी नाही वाटत तुला? मुळात तुम्ही जर शुद्धीत असता ना तर तुम्ही मला कधीच ढकललं नसतं. मी तुझ्यावर किती प्रेम करतोय तुला वेगळं सांगायची गरज आहे का आता? पण आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय माहिती आहे ना आपल्याला. मग मी असं का करेन? मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी त्या दिवशी दारू प्यायलो नव्हतो. प्रीत, तुम्हाला अजून काहीच सांगायची गरज नाही. आदित्य दादा, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण प्रीतम माझी शपथ कधीच खोटी घेणार नाही. आणि सॉरी म्हणतायत ना ते, जे काही झालं त्याचं गिल्ट आहे त्यांना. का खोटं बोलतील ते? मला बी खात्री आहे प्रीतम सर कधीच खोटं बोलणार नाही. प्रीतम, त्या दिवशी काय काय झालं मला नीट आठवून सांग. अजून किती नीट सांगू मी तुला? सगळं तर सांगितलं ते. हा मंदिरातला प्रसाद आहे आणि प्रीतम मंदिरातल्या प्रसादाला असं नाही म्हणत नाहीत. हे बघ, तुझ्या वाटणीचाच राहिलाय. घे. एक मिनिट दादा. त्या दिवशी अनुष्का आली होती माझ्या रूम मध्ये. हा, तिने मला एक पेढा दिला आणि तो खाल्ल्यावर माझी कंडिशन खराब झाली. काय? हा, असंच झालं होतं. नक्की? अरे 100%. जर तू म्हणतोयस ते खरं आहे तर अनुष्काला जाब विचारलाच पाहिजे. हे अनुष्का ना जरा स्मार्ट आहे, पण माझ्या फायद्याची आहे. हिच्याबरोबर मैत्री करायलाच पाहिजे. अनुष्का, झाली का तयारी?
मी सांगतेय ना तुला, वहिनी तुमचा साखरपुडा ना असा ग्रँड करणार आहेत. काही आहे, प्रीतमच्या लग्नाच्या वेळी काही हाऊस नाही करता आली. अनुष्का, थोडं पण बोलायचं या- आहे. बोल ना. आणि आता मी जे विचारतोय त्याचं मला सरळ सरळ उत्तर हवंय. आई शपथ, काहीतरी मोठा ड्रामा होणार इथे. ते जाऊ देत, माझा मेकअप वगैरे नीट आहे ना, छान दिसते ना मी. काय झालं आदित्य? तू प्रीतमला पेढा दिला होतास? अरे आपला साखरपुडा ठरलाय ना, म्हणून मी मंदिरात गेले होते आणि तिथेच प्रसाद म्हणून पेढा मिळाला, तोच दिला होता. मग तो पेढा खाल्ल्या खाल्ल्या प्रीतमला नशा कशी काय झाली? काय अनुष्का, काय ऐकते मी हे? आदित्य तू काय बोलतोस, मला खरंच काही कळत नाहीये. अरे मी काय तो पेढा फक्त प्रीतमला दिला नव्हता. मी तो पेढा पाहिला मामना दिला होता, दामिनी मामना पण दिला होता. माम हिने कधी दिला होता मला पेढा? हा, पण मैत्री करायचा हा चान्स आहे. हो म्हणते. हो हो, मला सुद्धा दिला होता हिने पेढा. इतका मस्त होता, मी तर 2 घेतले. पण मला नाही झाला नशा. एक मिनिट. प्रीतम, तुला असं वाटतंय का की मी त्या पेढ्यामध्ये काहीतरी मिसळलं होतं? प्रीतम, अरे तू मला माझ्या लहान भावासारखा आहेस रे. मी तुझ्यासोबत असं काही करणं माझ्या मनात तरी येऊ शकतं का? आणि मी हे का करेन मला सांग? यातून मला काय मिळणार आहे? काय येतोय माझा? हा, तुम्ही सगळे आरोप करताय, मला मान्य आहे, पण आरोप करण्याआधी थोडा तरी विचार करा. मी असं पेढ्यामध्ये काहीही मिसळून देईन का? हे बघ, तुझ्यावर आरोप करत नाहीये, काहीतरी गडबड झाली एवढं नक्की. आणि ते शोधून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. येस प्लीज, तू त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जा. पण आदित्य, माझ्यावरती अविश्वास दाखवू नकोस रे. एक मिनिट. माझ्यासारखं तुम्हाला सुद्धा हिचं बोलणं रडणं सगळं खोटं वाटतंय ना, नाटकी? तुम्हाला आणि मला दोघांनाही जर ते वाटतंय तर आपण हुशार आहोत. श्रीकांत, आपण आदित्य आणि अनुष्काच्या एंगेजमेंट नंतर लगेचच त्यांच्या लग्नाची तारीख काढूया. 1-2 दिवसात गुरुजींना बोलवूया आणि मुहूर्त काढून घेऊया. मला सगळ्यांना वाटत असेल मी कायमची निघून चालली आहे, पण मी कायमची नाही जाते. मी सगळं लक्षात ठेवणार. मी परत येऊन तुमच्या सगळ्यांची वाट लावून टाकणार. कारण प्रीतमच्या लग्नात जी गडबड झाली ना, ती यावेळेला नकोय मला. आणि किर्लोस्करांच्या स्टेटसला शोभलं पाहिजे लग्न. मोहन, ती इन्व्हेस्टर्सची मीटिंग बोलवली होती, त्याचं काय झालं? हो, आजच अरेंज केली. येतील थोड्या वेळात ते. पण वहिनी, ते आपलं ऐकतील असं वाटत नाही मला. कोणत्याही परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करायच्या असं म्हणतायत. आणि असं जर झालं तर आपण खूप मोठ्या आर्थिक अडचणीत येऊ. ऐकल्या, आदित्यला बहुतेक हीच भीती वाटत असेल. तो चांगलं ओळखतो या बिझनेसला. तो बिझनेसच्या पॉईंटनी सांगत असेल आणि आपण ऐकलंच नसेल त्याचं. आता आपल्या कंपनीवर काही वाईट परिणाम होण्याआधी हे वादळ शमवायला लागणार आहे आपल्याला. म्हणजे बघ, मी आजचे सेल्स रिपोर्ट्स बघितले. आपला सेल झपाट्याने घटतोय. खरं तर गेल्या क्वार्टरमध्ये सेल्स रिपोर्ट चांगले होते, पण मग फक्त आणि फक्त मॉडेल बदलल्यामुळे
एवढा बदल घडू शकतो असं नाही वाटत आहे का मला? जर का हे असंच होत राहिलं ना तर आपली प्रतिस्पर्धी कंपनी याचा गैरफायदा घेईल हे विसरून चालणार नाही आपल्याला. खरंय. मार्केटमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे ना. मोहन, आजच्या मीटिंगला आदित्यला सुद्धा हजर राहायला सांग. हे बोलतेच सगळ्यांची, बघू काय होतं. ठीक आहे, मी सांगतो आदित्यला. खरं तर इतकं सोपं नव्हतं त्या पारूला तिच्या जागेवरून काढून हे डेझिग्नेशन मिळवणं. पण मी एकदा माझ्या हट्टाला पेटले तर सगळं अवघड सोपं करून टाकते. माझं प्लॅनिंग कधीच चुकत नसतं आणि चुकणारही नाही. शी, कसला बावळट आणि मूर्ख माणूस आहे हा. एका मोठ्या कंपनीचा CEO आहे हा आणि वाटत सुद्धा नाही. गॉड, मी याच्यासोबत लग्न करणार आहे याचा विचार करून पण मला हसू येतंय. पारू पारू पारू, तुझा चेहरा किती बोलतो यार. तू कितीही लपवलंस ना तरीही तुझ्या डोळ्यातल्या वेदना काही लपत नाहीत. काय करू मी या पारूचं? तिला मी कंपनीतून तर हाकलली, पण ती लोकांच्या मनातून काही जाता जात नाही. आवडली का नवीन ब्रँड अँबॅसिडर? नाही, ह्यांच्यापेक्षा फारच छान आहे. तिचा चेहरा काळा केला, तिला पोस्टरवरून काढलं, तरीही ती तिची जागा काही सोडत नाही. पण मला माणसांना जागेवरून हकलता येतं पारू. आणि नाही हल्ले तर गायब सुद्धा करता येतं. तुर्तास तरी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड अँबॅसिडर मी आहे आणि मीच राहणार. हॅलो एव्हरीवन. आजची मीटिंग आपण का बोलवली त्याच्या मागचं कारण आपण सर्वांना माहीतच आहे. ब्रँड अँबॅसिडर बदलण्याचा निर्णय तुम्ही अचानक घेतला, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या कंपनीच्या सेल्सवर झालाय. लोक अनुष्काला स्वीकारत नाहीये. एकतर पारूलाच परत आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर करा किंवा मग आम्हाला आमचं डिसिजन घेऊ द्या. हे बघा, काही निर्णय घेतल्यामुळे कंपनीच्या सेल्सवर परिणाम झालाय हे मला मान्य आहे. आणि हा बिझनेस आहे, हे काही पहिल्यांदा झालेलं नाहीये. कुठलीही गोष्ट ऍक्सेप्ट करायला थोडासा वेळ तर द्यावा लागतो. तुम्ही आम्हाला 2 महिने द्या, मला खात्री आहे की लोक अनुष्काला सुद्धा स्वीकारतील. पण मॅडम, इतर आर्थिक बाजूमुळे होणारे परिणाम आम्हाला माहिती आहेत. दॅट इज अंडरस्टूड. सेल्स कमी होणं, नैसर्गिक संकट किंवा अजून काही. पण हा जो तुम्ही इलॉजिकल डिसिजन घेतला आहे ना, दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल. आणि हे आमच्या विचारांच्या पलीकडे आहे. एक मिनिट. अहिल्याने हा निर्णय पूर्ण विचार करून घेतलाय. नाही, मला मान्य आहे तुम्हाला हा आत्ता इलॉजिकल निर्णय वाटत असेल, पण माझी खात्री आहे तिचा हा निर्णय योग्यच असणार आहे. माझं ऐका तुम्ही. तुमच्या गुंतवणुकीबद्दल निश्चिंत राहा तुम्ही. कोणीतरी एक जण डिसिजन घेणार आणि त्यामुळे गुंतवणूकदारावर संक्रांत येईल, असं कसं चालेल? आणि मग बॉडी कशाला असते? आणि तुम्ही जनरल बॉडीशी डिस्कस करून हा डिसिजन का नाही घेतला? प्रश्न पैशांचा आहे हो. व्यवहाराने बघा ना. कंपनी चालवताना इमोशनल निर्णय घेऊन नाही चालत. ह्या अहिल्या देवींना कळायला हवं. एक मिनिट. ज्यांना आमचा निर्णय पटलेला नाहीये ते त्यांचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. ही कंपनी अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या नावावर चालते आणि इथून पुढेही चालत राहील. तुम्ही आमची इथवर साथ दिलीत, इथून पुढेही द्याल अशी अपेक्षा आहे. तर त्यासाठी तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवावा लागेल. आणि
तरी जर का तुम्हाला जायची इच्छा असेल तर तो तुमचा कॉल आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणी कोणासाठी थांबत नसतं. कंपनीची प्रगती ही सुरूच राहणार आहे. आणि एक गोष्ट तर तुम्ही लिहूनच घ्या, एकदा का तुम्ही ही कंपनी सोडून गेलात की तुमच्यासाठी परत यायचे सगळे रस्ते बंद होतील. कम ऑन गाईज, वी आर किर्लोस्कर ग्रुप. बाहेर मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्सची लाईन लागली आहे कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला. आपण तुम्ही जर इतका मोक्याच्या वेळेला आम्हाला सोडून गेलात त्याच्या कंपनीचं सध्या शेअर होल्डर पण नाही होता येणार तुम्हाला. ओके, मग सध्या आम्ही कोणी बॅकआउट नाही करत. पण जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जर परिस्थिती बदलल्या नाहीत तर मग आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागेल. आणि तेव्हा आम्ही जोही निर्णय घेऊ तो तुम्हाला मान्य करावा लागेल विदाऊट अ सेकंड थॉट. डन. आमचा प्लॅन ऑफ ॲक्शन ऑलरेडी तयार आहे. आम्ही तुम्हाला कोणालाच नाराज करणार नाही. तुम्हाला फक्त 12 फेब्रुवारीपर्यंत वेळ हवा. आम्ही आमची कंपनी परत नंबर 1 करून दाखवूच. आणि काय ग, कुठे गेली तुझी ती वकिलांची फौज, तुझी ती सो कॉल्ड माणसं जी मला इथून बाहेर काढणार होती? अनुष्का, तू प्लीज असं नको समजूस की मला इथे अडकवून तू वाटेल तसं वागशील. तुला काय वाटलं तुझं बाहेर काय सुरू आहे ते मला कळणार नाही? ब्रँड अँबॅसेडर होऊन सुद्धा तोंडावर पडलीसच ना तू. अनुष्का, ऐक माझं प्लीज, आता तरी सावध हो. हे ना, हे असे छोटे मोठे गेम्स खेळणं बंद कर. डायरेक्ट मुळावर गाव घाल, नाहीतर कधी तुला लाथा मारून त्या घरातून हकलून देतील ना तर तुला कळणार नाही. हे एक काम करतेस का, त्या किर्लोस्कर मॅन्शनला एकदाच बॉम्बने उडवून टाक. बूम, सगळं संपवून टाक, सगळं. राईट, त्या घराला बॉम्बने उडवून टाकते हा? आणि मग येऊन तुझ्यासोबत जेलमध्ये बस. तू ना दे विषय सोडून. अनुष्का, तुझ्याकडून काहीच नाही होऊ शकत. मला माहितीये तू हे धाडस करूच नाही शकणार, कारण तू माझी इतकी ब्रेव्ह नाहीच आहे. इनफॅक्ट तुझ्याकडून काहीच नाही होऊ शकत. मला वाटलं होतं ऍटलीस्ट मला या जागेतून बाहेर तरी काढशील, पण तुझ्याकडून तेवढाच सुद्धा होतं. इतकं बेसिक काम जमत नाहीये तुला. ऐक ना, मी आहे ना, मी प्रयत्न करते. वेळ लागणार पण काम होणार. मला जामिनावर बाहेर काढायला इतका वेळ का लागतोय? पण अगं, जामिनावर सोडायचं म्हणलं की मला जगासमोर तुझी बहीण म्हणून यावं लागेल ना. कॉमन सेन्स दिशा, कॉमन सेन्स. आणि मला सांग, त्या अहिल्याला कळालं तर ती मला कुठेही शोधेल ग, पाताळातून शोधून मला संपवून टाकेल. हे सगळं माहिती आहे ना तुला. काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? मला सारखं सारखं इकडे बोलवत जाऊ नकोस. तुला मिळतंय ना ते सगळं, मी सगळं अवेलेबल करून दिलंय तुला. काय प्रॉब्लेम आहे तुझा? राहा ना शांत. हो, तू सगळं अवेलेबल करून दिलंस इथे. एक काम कर ना अनुष्का, तू ना माझ्यासोबत इथे राहायला ये. एक दिवस स्पेंड कर माझ्यासोबत इथे. सगळं अवेलेबल करून दिलंस ना. जाऊन बघ कसं वाटतंय ते. ऐक ना, तू व्हिडिओ येतेस दिशा. ए, तू ना मला लवकरात लवकर इथून बाहेर काढ, नाहीतर मी काय करेन याची मलाच गॅरंटी नाहीये. काम डाऊन. टेक अ डीप ब्रेथ. मी आहे ना, हे सगळं व्यवस्थित करणार आहे. तू आत्ता मेडिटेट कर आणि शांत राहा. ही बदलली. आता मलाच काहीतरी करावं लागेल.